सदावर्ते म्हणजे एक असं व्यक्तिमत्व जे कधी कुणावर काय टीका करतील सांगता येत नाही। कधी सदावर्तेंनी गांधीजींना विरोध करून गोडसेंच्या विचारांचं कौतुक केलं, कधी सदावर्ते म्हणाले की शरद पवारांचा विचार नथुराम गोडसेंच्या पायाच्या धुळी इतका सुद्धा नाहीये। आणि आता काय तर सदावर्तेंनी एकाच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दामध्ये टीका केली। इतकंच नाहीये तर काही ठिकाणी वैयक्तिक स्वरूपात सुद्धा टीका केली। आजच्या पत्रकार परिषदेत सदावर्तेंनी ठाकरे बंधूंवर नेमकी काय टीका केली आणि याआधी सदावर्ते कसे चर्चेत आले होते हेच आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहायचे। नमस्कार, सुरुवात करूयात राज ठाकरेंपासून। दिल्लीमध्ये नीट परीक्षा आणि पेपर फुटीच्या मुद्द्यावर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक उपोषण करतायत। त्यांच्या उपोषणाला 18 दिवस होऊन गेलेत। या आंदोलनाला राज ठाकरेंनी पाठिंबा दिल्यानंतर सदावर्ते थेट त्यांच्यावर तुटून पडलेत। त्यांनी आरोप केला की विद्यार्थ्यांच्या भावना भडकवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे। इतकंच नाही तर राज ठाकरेंचा जर इतकाच पाठिंबा असेल तर त्यांनी स्वतः जाऊन उपोषणाला बसावं असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। पुढे त्यांनी डबल ढोलकी थांबवा आणि शेंबूड पुसता येईना आणि राजकारण करायला निघाले अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंवर टीका केली आहे। आता सदावर्तेंच्या टीकेवर राज ठाकरे 100% प्रतिक्रिया देतील, पण ती प्रतिक्रिया कमी शब्दामध्ये दिलेली एक मोठी चपराक असणार आहे। बरं, याच पत्रकार परिषदेत सदावर्तेंनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप केले। एसटी महामंडळाच्या काही जागा PPP या तत्वावर विकसित करण्याच्या निर्णयावरून त्यांनी सरनाईकांना धंदेवाईक मंत्री म्हटलं। एसटी डेपोच्या जागा या कष्टकऱ्यांसाठी असून त्या बिल्डर आणि मॉल संस्कृतीसाठी वापरू नये असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। याच वेळी गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न हा प्रलंबित असल्याचा आरोप करत त्यांनी सरनाईकांना नापास मंत्री अशी उपमा दिली आणि सर्व संघटनांनी एकत्र येऊन या निर्णयाला विरोध करण्याचं आवाहन सुद्धा केलंय। आता बघा, तिसरा निशाणा होता उद्धव ठाकरेंवर। अयोध्येमधील राम मंदिरातील चोरीच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे नागपूरमध्ये राम रक्षा आंदोलन करणार आहेत। यावर प्रतिक्रिया देताना सदावर्तेंनी थेट उद्धव ठाकरेंच्या धार्मिक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। ठाकरेंनी मुंबईमध्ये सुद्धा राम रक्षा आंदोलन याआधी केलंय। सदावर्ते उद्धव ठाकरेंना असं म्हणाले की उद्धव ठाकरेंना राम रक्षा खरंच पाठ आहे का, आधी त्यांची परीक्षा घ्या असा टोला लगावला। इतकाच नाही तर त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाला सुद्धा काळा आणि बेअक्कल काळ अशी उपमा दिली। सदावर्तेंनी ठाकरेंवर केलेल्या या परखड टीकेला स्वतः उद्धव ठाकरेंनी जरी उत्तर दिलं नाही तरी संजय राऊत सदावर्तेंना त्यांच्या स्टाईलमध्ये काही ना काही बोलणारच। खरं तर सदावर्ते आज पहिल्यांदाच अशा भाषेमध्ये बोलले तसं नाहीये। सदावर्ते जेव्हा जेव्हा मीडिया समोर येतात आणि माईक हातात घेतात तेव्हा काही ना काही बोलून गुणरत्न सदावर्ते चर्चेत राहतातच। याआधी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करताना त्यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर अत्यंत आक्रमक टीका केलेली होती। त्या आंदोलनामुळे राज्यभर मोठा वाद निर्माण झालेला होता। त्यानंतर मुंबईमधील सिल्वर ओक निवासस्थानाबाहेर झालेल्या आंदोलनानंतर त्यांना अटक सुद्धा झालेली होती। इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्रमक वक्तव्यांमुळे सुद्धा ते सातत्याने चर्चेत राहिलेत। अनेक पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी तत्कालीन सरकार, मंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांवर वैयक्तिक टीका केली होती। मराठा आरक्षण, एसटी आंदोलन आणि विविध राजकीय विषयांवर त्यांनी घेतलेल्या भूमिका अनेकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेल्या। थोडक्यात काय, सदावर्तेंची शैली पाहिली तर ती कायमच उचलली जीभ लावली टाळायला अशीच राहिली आहे। मग ते पत्रकार परिषद असो किंवा मग आंदोलन। आता सदावर्तेंनी आज दोन्ही ठाकरे बंधूंवर केलेल्या टीकेवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं खरं तर उत्सुकतेच आहे। पण सदावर्तेंनी दोन्ही ठाकरे बंधूंवर आणि प्रताप सरनाईकांवर केलेली टीका तुम्हाला पटतीये का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा।